सत्ता हातात आली की माणूस किती खालच्या पातळीवरती जाऊ शकतो याचं अंगावरती काटा आणणारं आणि सत्य असं उदाहरण म्हणजेच आजची ही घटना. एका महिलेनं लोकशाहीच्या मार्गाने मिळवलेली खुर्ची, पण त्या खुर्चीचा गैरवापर तिच्याच पतीने केला आणि सोबतच एका निष्पाप ग्रामसेविकेचं आयुष्य संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं. मित्रांनो, ही केवळ एक अफवा नाही, तर ही आहे महाराष्ट्रामधील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडलेली खरी आणि धक्कादायक अशी वास्तव घटना. जी घटना ऐकून कोणाच्याही मनामध्ये अगदी संतापच निर्माण होईल. ही घटना सावली तालुक्यामधील सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली. या प्रकरणामधील मुख्य आरोपी रमेश पाटील हा पळसगावचा रहिवासी असून सन 2020 मध्ये त्यांची पत्नी सौ मीनाक्षी रमेश पाटील या पंचायत समितीची सभापती म्हणून निवडून आली होती आणि त्यानंतर कागदपत्री सभापती पत्नी जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कारभार हा रमेश पाटीलच म्हणजेच तिचा पती चालवत होता. पंचायत समितीमधील सगळे काही कामकाज, त्यानंतर कर्मचाऱ्यांमधील दबाव, सगळी काही निर्णयाची प्रक्रिया, सगळं काही तोच ठरवत होता. गावोगावी दिसणारी पती सरपंच ही संस्कृती इथे देखील स्पष्टपणे दिसत होती. याच ग्रामपंचायत समितीमध्ये अनिता देशमुख या नावाची एक विवाहित ग्रामसेविका प्रामाणिकपणे आपली नोकरी करत होती. स्वतःचं घर, संसार आणि काम यामध्ये ती आपलं आयुष्य शांतपणाने जगत होती. कामाच्या निमित्ताने रमेश पाटील आणि अनिता यांचा संपर्क वाढला आणि त्यानंतर हळूहळू रमेशची नजर तिच्यावरती चुकीच्या अर्थाने जाऊ लागली आणि सन 2023 मध्ये रमेशने अनिताला फोन करून कामाच्या एका महत्त्वाच्या मीटिंगच्या नावाखाली शहरामधील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. आता आपले वरिष्ठ अधिकारी आपल्याला बोलावत असल्यामुळे तिला नकार देणं देखील शक्य नव्हतं आणि त्यामुळेच अनिता त्या ठरलेल्या ठिकाणी गेली सुद्धा. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तिला समजलं की रमेशने अगोदरच एक रूम बुक केलेली होती. त्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याने अनिताशी अश्लील असं बोलणं सुरू केलं आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी देखील केली. त्यानंतर अनिताने त्याला ठामपणे नकार देत आपण विवाहित असल्याचं देखील त्याला सांगितलं आणि हे सगळं चुकीचं असल्याचं स्पष्ट देखील केलं. मात्र यावरती रमेश पाटील संतापला आणि त्याने आपल्या सत्तेचा गैरवापर करत तिला धमकी देण्यासाठी आता सुरुवात केली. मी एका सभापतीचा नवरा आहे, सगळा कारभार फक्त माझ्या हातामध्ये आहे, मी तुला नोकरीवरून देखील काढू शकतो, असं काही सगळं सांगत त्याने तिला दबावाखाली आणलं. आणि धमकी इतक्यावरतीच थांबली नाही. रमेशने अनिताचे लैंगिक शोषण करताना तिचे काही फोटो आणि सोबतच व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि त्यानंतर त्याच्याच आधारे तो तिला ब्लॅकमेल देखील करू लागला. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून तो जेव्हा वाटेल तेव्हा तिला आता बोलवू लागला. कधी हॉटेलमध्ये, कधी एखाद्या रिसॉर्टमध्ये, तर कधी बाहेरगावी नेऊन तिच्यावरती वारंवार शोषण केलं जात होतं. नकार दिला तर नोकरी जाण्याची, सोबतच बदनामी होण्याची आणि आपला संसार उद्ध्वस्त होण्याची भीती आता तिला दाखवली जात होती आणि त्यामुळे ती देखील आता काहीच करू शकत नव्हती. या सगळ्या त्रासाला कंटाळून एक दिवस अनिताने धाडस केलं आणि धाडस करून रमेशला हे सगळं थांबवण्याची विनंती देखील केली आणि जे काही फोटो आणि व्हिडिओ होते ते देखील डिलीट करण्याची मागणी केली. मात्र रमेशने तिला उलट सांगितलं की तो तिच्यावरती प्रेम करतो आणि तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट द्यावा, घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करावं. अनिताचा नवरा मात्र घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हता आणि तयार नसल्यामुळे रमेश आणखी जास्त आक्रमक झाला. तो तिच्या घराजवळ आता गोंधळ घालू लागला, तिच्यावरती आपला हक्क सांगू लागला आणि त्यानंतर तिचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त करण्याचा तो हळूहळू प्रयत्न करू लागला. त्यानंतर अखेरीस मानसिक, शारीरिक आणि सामाजिक छळाला कंटाळून अनिता देशमुख यांनी सावली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली तक्रार देखील दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास देखील सुरू केलेला आहे. दोष सिद्ध झाल्यानंतर सत्य काय आहे ते देखील स्पष्ट होईल. मात्र मित्रांनो, ही घटना आपल्या समाजाला
एक गंभीर असा इशारा देणारे आहे. कारण हा प्रकार कोणाची बदनामी करण्यासाठी अजिबातच नाहीये किंवा मग अश्लीलतेचा प्रसार करण्यासाठी देखील नाही, तर आपल्या समाजाला जागरूक करण्यासाठी आहे. सत्ता, पद आणि धमकी यांचा गैरवापर आजही अनेक ठिकाणी होत असून अशा घटना आपल्या किंवा आपल्या आजूबाजूला अजिबात घडू नयेत यासाठी आपण प्रत्येकाने सतर्क राहणं खूप जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे काही मत असेल किंवा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडा. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक लाईक करा आणि सोबतच अशाच नवनवीन सत्य घटना जर तुम्हाला दररोज कथेच्या स्वरूपात ऐकायच्या असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन कथा तुम्हाला दररोज पाहता येतील. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.